ग्रामीण शादी की अनोखी कहानी पर बनी बहुचर्चित मराठी फिल्म स्थल का ट्रेलर लॉन्च हो गया है। अरेंज मैरिज की अवधारणा को दर्शाती यह फिल्म 7 मार्च को सिनेमाघरों में रिलीज होने जा रही है। टोरंटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में प्रदर्शित और NET PAC पुरस्कार जीत चुकी फिल्म स्थल अब भारतीय दर्शकों के लिए तैयार है। निर्देशक जयंत दिगंबर सोमलकर की इस फिल्म को सचिन पिलगांवकर प्रस्तुत कर रहे हैं। विदर्भ की एक गांव की लड़की की शादी और उसके सपनों की इस कहानी को पहले ही कई फिल्म समारोहों में सराहा जा चुका है। टीजर और गाने की शानदार प्रतिक्रिया मिलते ही अब ट्रेलर भी दर्शकों की उत्सुकता बढ़ा रहा है। देखिए स्थल मूवी 7 मार्च को महिला दिन के खास मौके पर। जयंतने मला सांगितलं की हे सगळं असं असेल तर मग तुम्ही चित्रपट प्रेझेंट जर केला तर चित्रपटाला एक सपोर्ट मिळेल, अदरवाइज तुम्ही सपोर्ट करतच आहात, पण ते लोकांना कसं कळणार की तुम्ही सपोर्ट करताय? तर तुम्ही जर प्रस्तुत केलात हा चित्रपट, प्रेझेंट केलात हा चित्रपट, तर तुम्ही हा पिक्चरच्या मागे खरोखरी आहात ह्याची जाणीव प्रेक्षकांना होऊ शकते। मी म्हटलं पटलं तुझं म्हणणं मला, मी माझं नाव द्यायला तयार आहे, कारण मला चित्रपट आवडलेला आहे। तो आवडला नसता तर मी नाव नसतं दिलं, उघड गोष्ट आहे। पण मला माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे की अशा चित्रपटाला माझं नाव लागतंय की आत्तापर्यंत या 62 वर्षात करिअरच्या जे काही केलं, कधी चाललं कधी नाही चाललं, कधी लोकांना आवडलं कधी लोकांना नाही आवडलं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा लोकांनी माझ्यावर केलेलं प्रेम मी कधी विसरू नाही शकत, ते कधी कमी नाही झालं। त्याच्या चित्रपटाची त्यांनी तेवढा संबंध नाही लावला जेवढा सचिन पिळगावकर फेस व्हॅल्यू जरी नसली तरी कंटेंट व्हॅल्यू आहे। या चित्रपटाचा हिरो कोण आहे तर या चित्रपटाचा कंटेंट या चित्रपटाचा हिरो आहे। या चित्रपटाची मांडणी या चित्रपटाचा USP आहे, युनिक सेलिंग पॉइंट आहे, आणि कुठेही कॉम्प्रोमाइज न करता जयंतनी हा चित्रपट बनवलेला आहे। की त्याला ॲक्टर्स नको होते, त्याला काय वाटतं, तुम्हाला वाटतं की त्याला ॲक्टर्स मिळाले नसते? नाटकातले सिनेमातले कुठलेही ॲक्टर्स त्याला मिळाले नसते? नक्कीच मिळाले असते, पण तरी सुद्धा नाही, तो म्हणाला मला माझ्या पद्धतीनं पिक्चर बनवायचा, माझा सलाम त्याकरता आहे। आणि अशा प्रकारच्या फिल्म मेकर्सना आपण एनकरेज नाही करायचं तर कोणी करायचं? मी ग्रॅज्युएशन करत होती, त्या अगोदर कधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे ॲक्टिंग करायला मिळणार असं मला कधीच वाटलं नव्हतं। आणि जसंच कॉलेजमध्ये एक नोटीस आलं की ऑडिशन्स होणार आहे, त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये असं वाटलं की काहीतरी चेंज येणार किंवा येत आहे, आणि मला ही जे अपॉर्च्युनिटी आहे, कारण मी विदर्भात राहते आणि इथे फिल्म इंडस्ट्रीबद्दल किंवा शूटिंग थोडं नाहीच आहे, तर माझ्यासाठी ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि मला असं वाटलं की मला त्याच्यावर वर्क करायला पाहिजे। नोंदणी तुमची सेवा आमची, योगायोग मध्ये पडेल गाठ लग्नाची। होय, आम्ही लग्न जुळवतो। पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, नागपूर अशा विविध शहरात कार्यरत असलेले भरपूर स्थळ उपलब्ध। योगायोग matrimony.com ला आजच भेट द्या आणि उच्च शिक्षित स्थळांचा विशेषांक मोफत मिळवा। इथलं लग्न टिकतं।